शिवसेनेचं पहिलं राष्ट्रीय महाअधिवेशन कोल्हापूरमध्ये पार पडलं। यावेळी विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर मतं व्यक्त केली। स्वच्छतेच्या बाबतीत मुंबईच्या धर्तीवर कोल्हापूरमध्ये उपाययोजना राबवा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली। महापालिका आयुक्त सन्माननीय मंजुलक्ष्मी ज्यावेळेला शासकीय विश्रामगृहावर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्या त्यावेळेला मी तिथे होते। मुंबईमध्ये जशी स्वच्छता मोहीम डीप क्लीन नावाने हाती घेतलेली आहे तशीच कोल्हापूरमध्ये स्वच्छतेची मोहीम घ्यावी। धुळीचं प्रमाण कमी होऊन प्रदूषण कमी होण्यासाठी महापालिकेने विशेष अशी पावलं उचलावी अशा प्रकारच्या सूचना माझ्या समोरच महापालिका आयुक्तांना त्यांनी दिलेल्या आहेत। जिल्हाधिकारी अमोल येडगे त्यांची आणि माझी भेट काल झाली। त्यावेळेला सर्व जे महापूरग्रस्त जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये अनेक उपाययोजना वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या आहेत, परंतु त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की ते तुम्ही त्यांच्याकडे जाऊन एंडॉर्स करू शकता की धरणांची सुरक्षितता या विषयावर गेल्या 3 वर्षापूर्वी मी स्वतः बैठका घेतल्या होत्या। रेखावार कलेक्टर होते आणि त्यावेळेला पुण्याच्या बैठकीमध्ये वर्ल्ड बँकेने यासाठी निधी आणि अभ्यास समिती केली होती। कुठली धरणं किती धोकादायक आहेत याच्या संदर्भात सुद्धा अभ्यास झालेला आहे आणि वर्ल्ड बँकेने कोल्हापूरच्या धरणांसाठी मदत देऊ केलेली आहे कर्जरूपाने, हे देखील तुम्ही बातमी प्रकाशित केलेली आहे। वंदे भारत रेल्वे कोल्हापूरमधून धावावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती नामदार नीलम गोऱ्हे यांनी दिली। काल आपले धैर्यशील माने खासदार आणि मंडलिकजी खासदार यांच्या समवेत त्यांनी स्वतः भागवत कराडांच्याकडे मागणी केलेली आहे, रावसाहेब दानवेंकडे मागणी केलेली आहे की वंदे भारतसारखी ट्रेन कोल्हापूर ते मुंबईसुद्धा सुरू व्हावी आणि त्या दृष्टीने आम्हीसुद्धा प्रयत्नशील राहणार आहोत। सहानुभूती की प्रेम असं जर झालं तर नक्कीच शिवसेना धनुष्यबाण आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रेमाचा विजय होईल असा विश्वास नामदार गोऱ्हे यांनी व्यक्त केला।